झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सरकारने घेतला शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठा निर्णय. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 31,638 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये केली मोठी घोषणा. आता तुमच्या जिल्ह्यामध्ये हेक्टरी किती हजार रुपये व किती तारखेपर्यंत हा निधी वितरित करण्यात येणार आहे, यासाठी नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी 29 जिल्हे, 253 तालुके व 2059 मंडळामध्ये 3,600 कोटी रुपयांची मदत जाहीर केली. जम्मू काश्मीर येथील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज पीएम किसान सन्मान निधी योजनेचे 2,000 रुपये झाले जमा. महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना 21व्या हप्त्याची अजून देखील प्रतीक्षा. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये बागायती शेतकऱ्याला 32,500 रुपये हेक्टरी नुकसान भरपाई देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. राज्य सरकारचा मोठा निर्णय. 996 ग्रामपंचायतीमध्ये हवामान केंद्र उभारण्यास मंजुरी. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी आज अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. बियाणे आणि खतांच्या खरेदीसाठी प्रति हेक्टर 10,000 रुपयांची मदत करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठा निर्णय. रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 10,000 रुपयांची मदत जाहीर. आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रति हेक्टर 10,000 रुपये जमा होण्यास होणार सुरुवात. यातून शेतकऱ्यांना रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी होणार मोठी मदत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. रब्बी हंगामाच्या बियाणे आणि खतांच्या खरेदीसाठी प्रति हेक्टर 10,000 रुपयांची मदत. शेतकऱ्यांना होणार मोठी मदत. दुष्काळाच्या सर्व सवलती अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांना देखील होणार लागू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये दिली मोठी माहिती. अतिवृष्टीमुळे खरडून गेलेल्या जमिनीसाठी प्रति हेक्टर 3,50,000ची मोठी मदत जाहीर. पंचनामे पूर्ण होतात शेतकऱ्यांच्या खात्यात निधी होणार जमा. मुख्यमंत्र्यांची माहिती. अतिवृष्टीमुळे शेतपिकांच्या नुकसानीसाठी 3 हेक्टरच्या मर्यादेत मदत मिळणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. पावसामुळे कापसाचा पहिला वेचा खराब. यंदाच्या खरीपात कपाशी पिकावर पावसाचा मोठा परिणाम झालेला आहे. लागवडीपासून सुरू झालेल्या संकटांच्या फेऱ्यामुळे कपाशीच्या वाढीवर तसेच गुणवत्तेवर देखील मोठा परिणाम. पशुधनासाठी राज्य सरकारची मदत जाहीर. प्रति दुधाळ जनावरांसाठी मिळणार 37,500 रुपयांची मदत. अत्यंत धक्कादायक. मराठवाड्यात मागील 9 महिन्यामध्ये 781 शेतकऱ्यांच्या आत्महत्या. सतत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी चिंतेत. मराठा आरक्षणाच्या शासन निर्णयाला तुर्तास स्थगिती नाही. उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय. मुंबई उच्च न्यायालयाने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी आरक्षणाचा लाभ देणाऱ्या राज्य शासनाच्या निर्णयावर अंतिम स्थगिती नाकारली. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यास उशीर करणार नाही. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी शेतकऱ्यांना दिला दिलासा. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. केंद्र सरकार शेतकऱ्यांना मोठी मदत जाहीर करणार असल्याची दिली माहिती. यंदा रब्बी हंगामाच्या क्षेत्रात मोठी वाढ होण्याची शक्यता. यंदा खानदेशात पाऊसमान चांगले असल्यामुळे रब्बी हंगामाच्या क्षेत्रात मोठी वाढ होण्याची शक्यता. शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक बातमी. दिवाळीपूर्वी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता म्हणजेच 2,000 रुपये मिळण्याची शक्यता. ई-केवायसी, आधार लिंक व बँक तपशील तपासणी बंधनकारक. इथेनॉलच्या उत्पादनामुळे शेतकऱ्यांना मिळाले 45,000 कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न. नितीन गडकरी यांची मोठी माहिती. जालना जिल्ह्यामध्ये 14,850 कुणबी प्रमाणपत्रे वाटप. नवीन 5,027 नोंदी आढळल्या. नोव्हेंबर 2023 पासून कुणबी नोंदींचा शोध सुरू.
कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी. कापूस खरेदी केंद्र दिवाळीपर्यंत होणार सुरू. CCIच्या ऑनलाईन नोंदीला देखील झाली सुरुवात. राज्य सरकारचा व केंद्र सरकारचा शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठा निर्णय. शेतकऱ्यांना आता दिवसा वीज मिळणार. उद्योजकांचे वीज बिल वाढण्याचा अंदाज. कुसुम घटक बी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना मिळणार सर्वाधिक फायदा. केळी पिकावर झाला करप्या रोगाचा प्रकोप. फळधारणा कमी. केळी उत्पादक शेतकरी चिंतेत. कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये ढगाळ वातावरणामुळे धाकधूक. कापूस वेचणीसाठी मजूरही मिळेना. हवा तो दर देऊन कापूस वेचणीचे काम सुरू. मजुरांना प्रति किलो 8 ते 10 रुपयांचा भाव. भंडारा जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प तुडुंब. यंदा 15,000 हेक्टरने वाढणार रब्बी पिकाचे क्षेत्र. कृषी विभागाकडून मोठी माहिती. हंगामासाठी 83,000 हेक्टर क्षेत्र वाढण्याची शक्यता. कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांचा शेतीमाल खासगी व्यापाऱ्यांना विकू नये. तेलंगणा सरकारचं शेतकऱ्यांना आव्हान. लवकरच सरकारी कापूस खरेदी केंद्र होणार सुरू. पाऊस थांबला, परंतु जायकवाडी धरणातून क्षमतेच्या बाहेर पाण्याचा विसर्ग सुरू. जवळपासच्या गावांना सतर्कतेचा इशारा. जायकवाडी धरणातून क्षमतेपेक्षा 1.5 पट अधिक विसर्ग सुरू. इतिहासात पहिल्यांदाच सोडले तब्बल 144 TMC पाणी. लवकरच मराठवाड्याला दुष्काळमुक्त करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. नदीजोड प्रकल्पामुळे पुढील 5 ते 7 वर्षात मराठवाडा दुष्काळमुक्त करणार. शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय. आता ड्रोन खरेदीसाठी मिळणार 5 लाख रुपयांपर्यंतचं अनुदान. महाडीबीटीद्वारे बोगस लाभ घेणाऱ्यावर सरकारची मोठी कारवाई. महाडीबीटीच्या बोगस लाभार्थ्यांचे आधार कार्ड आणि फार्मर ID ब्लॉक करण्याचा निर्णय आज राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला. बीड जिल्ह्यामध्ये 6 लाख हेक्टरपेक्षा जास्त नुकसान झालेले असून जिल्ह्यामध्ये 80 ते 90% पंचनामे पूर्ण झालेले आहेत. आता लवकरच बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी 18,000 रुपये मदत मिळण्यास होणार सुरुवात. PM धन धान्य कृषी योजनेसाठी देशातील तब्बल 100 जिल्ह्यांची निवड. महाराष्ट्रातील देखील 9 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला. पैठण तालुक्यातून अतिशय दुःखद बातमी. पैठण तालुक्यात पुरामुळे शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे. कर्जाच्या ओझ्याने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी केली आत्महत्या. सीना नदीच्या पुरामुळे व अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्हा परिषदेच्या मालमत्तेचे मोठे नुकसान. यामध्ये जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, स्मशानभूमी, पाझर तलाव, सिमेंट बंधारे, रस्त्याचे देखील मोठे नुकसान झाल्याची माहिती. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी. नाशिक जिल्ह्यातील 93,000 हेक्टरचे पंचनामे पूर्ण झालेले असून आता लवकरात लवकर शेतकऱ्यांना हेक्टरी 18,000 रुपयांची मदत जमा होण्यास सुरुवात होणार असल्याची मोठी माहिती समोर आलेली आहे. 1994ला आमच्या हक्काचे 16% शरद पवारांनी ओबीसींना आरक्षण दिले. आमचे वाटोळ केलं. मनोज जरांगेंनी केला शरद पवारांवर आरोप. राज्य सरकारचा मोठा निर्णय. हवामान आधारित देशव्यापी विमा मिळणार. सरकारची विमा कंपन्यांची चर्चा. आधी जागा वाटप, मगच युतीची घोषणा. उद्धव ठाकरे यांची मनसेसोबत भूमिका स्पष्ट.